नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ प्रभात. मी सागर जगताप सर स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टल प्रणाली जशी सुरू झाली तसं संपूर्ण राज्यभरामध्ये जेवढ्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, त्यानंतर खाजगी संस्था असतील, अनुदानित अशा, कायम विनाअनुदानित अशा किंवा अल्पशा अनुदानित अशा, त्या संपूर्ण संस्था पोर्टलवरती आल्या आणि त्यांची पदभरती प्रशासनामार्फत करण्यात आली की जी या अगोदर त्या त्या संस्थांमार्फत केली जायची. आपल्याला माहिती आहे या बदलामुळं साहजिकच आहे वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या अशा काही मार्गांचा अवलंब करत होते की जेणेकरून त्यांच्याकडे ती संपूर्ण प्रक्रिया राहावी आणि त्यांच्याद्वारे ती भरती प्रक्रिया राबवली जावी. अशातच एक पळवाट म्हणून आपल्याला माहिती आहे की अशा काही शासनाचा नियम वापरून या संस्था स्वतःच्या बेसवरती शिक्षक भरती असेल किंवा पदभरती करत असत. उदाहरणार्थ अल्पसंख्याक शाळांमध्ये प्रशासन जी काही नियम लावला जातो त्यामध्ये अल्पसंख्याक शाळांना एक इतर जी काही नियमांमध्ये थोडी सवलत दिली जाते आणि त्या त्या बेसवरती त्यांना भरती प्रक्रियेचा अवलंब केला जातो. आता याच नियमाचा फायदा घेत अशा अनेक संस्था आहेत की ज्या याच नियमाद्वारे म्हणजे बिगर अल्पसंख्याक शाळांचा या व्यवस्थापन अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांकडे हस्तांतरित करण्यासाठी प्रयत्न करत असत आणि काही संस्था त्यामध्ये यशस्वी देखील झाल्या. हे ज्यावेळी प्रशासनाच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी एक महत्वपूर्ण असा त्यामध्ये शासन निर्णय जो आजच्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे की जी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माहिती महत्वपूर्ण अशी आहे. तुमचं याबाबत काय मत आहे कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, टीटी रद्द झाली आणि पेपर कधी होईल याची कुणालाच गॅरंटी नाही किंवा तारीख निश्चित नाही. बराच कालावधी याच्यामध्ये जात आहे. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, अभ्यासामध्ये विलंब पडू नये, खंड पडू नये यासाठी बाळासाहेब शिंदे सरांची जी अगोदरची गुरुवारी 1.0 बॅच होती पेपर 1 आणि पेपर 2 साठी, जी अत्यंत माफक दरामध्ये रेकॉर्डिंग स्वरूपात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे अगदी 999 रुपयामध्ये, ज्यामध्ये मार्गदर्शन बाळासाहेब शिंदे सर आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम. बॅचची सर्व डिटेल स्क्रीनवरती आहेत. कॉन्टॅक्ट नंबर आहे, दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉल करा आणि लवकरात लवकर बॅच परचेस करा आणि जेव्हा केव्हा परीक्षा होईल त्यावेळेस तुमचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न नक्कीच निश्चित साध्य होईल, यात मात्र शंका नाही. चला जाऊयात आलेल्या शासन निर्णयाकडे. काय सांगतो तो शासन निर्णय आणि त्यामुळे काय जी काही प्रक्रिया राबवली जात होती त्याच्यावरती कसा आळा घातला जाईल किंवा या शासन निर्णयाचा परिणाम तिथे कशा पद्धतीने होईल याविषयी आपण चर्चा करू. बघा, बिगर अल्पसंख्याक शाळांचे व्यवस्थापन अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांकडे हस्तांतरित झाल्यानंतर शाळेचा दर्जा निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यामध्ये बघा तुम्हाला तारीख अगोदरच नमूद केली 15 जुलै 2026 बरोबर. यामध्ये आता प्रस्तावनेमध्ये त्या संपूर्ण शासनाने आतापर्यंत अल्पसंख्याक शाळांना कशा पद्धतीने वेगळी सवलत दिलेली आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी सगळी दिलेली आहे. या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला आता सध्या तरी सगळ्या डिटेल जाणून घ्यायची आवश्यकता नाही. सगळीकडे ती PDF आहे, सध्या व्हायरल होते, तुम्ही ती वाचू शकता. शासन निर्णय काय दिलेला आहे तो आपल्यासाठी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. बघा काय म्हटलं आहे त्याच्यामध्ये, संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतुदीनुसार ज्यावेळी एखाद्या बिगर अल्पसंख्याक शाळेचे अथवा शैक्षणिक संस्थेचे व्यवस्थापन अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेकडे हस्तांतरित केले जाते त्यावेळी हस्तांतरित होणाऱ्या शाळेच्या अथवा शैक्षणिक संस्थेच्या बिगर अल्पसंख्याक दर्जात कोणताही बदल होणार नाही. अत्यंत महत्वाची इथं हायलाइट गोष्ट केलेली आहे की जो नियमांचा फायदा घेण्यासाठी बिगर अल्पसंख्याक शाळा ह्या अल्पसंख्याक दर्जा प्राप्त करतात आणि अल्पसंख्याक दर्जाच्या शाळांच्या सवलती मिळवतात, तशी कोणतीही सवलत किंवा तसा कोणताही दर्जा त्यांना प्राप्त होणार नाही. व्यवस्थापन हस्तांतरणानंतरही सदर शाळा अथवा शैक्षणिक संस्था बिगर अल्पसंख्याकच राहत असल्याने या शाळेस अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना असलेले संरक्षण,
प्राप्त होणार नाही. अत्यंत महत्वाचा हा शासन निर्णय आहे. खरंच खूप दुर्गामी याचे परिणाम आणि सकारात्मक परिणाम याचे दिसून येणार, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. हस्तांतरणापूर्वी सदर शाळेचा असलेला बिगर अल्पसंख्याक दर्जा हस्तांतरानंतरही कायम असेल. बघा, सदर शासन निर्णय विधी व न्याय विभागाचे अनौपचारिक संदर्भ दिलेला आहे. दिनांक 22/6/2026 अन्वये प्राप्त झालेल्या त्या विभागाच्या अभिप्रायानुसार व सक्षम प्राधिकारांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत आहे. त्यासाठी दिलेला शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे, वेबसाईट दिलेली आहे. समीर सावंत या उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत दिलेला हा शासन निर्णय. विद्यार्थी मित्रांनो, या मागचं सांगण्याचा उद्देश स्पष्ट आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे, काही आपण न्यूज पेपरमध्ये सुद्धा जाहिराती बघतो की आपल्याला बऱ्याच विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडतो की बाबा, पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया चालू आहे, ती सध्या ऑनगोईंग प्रोसेस चालू आहे, तरी देखील अशा काही संस्था आहेत की ज्या ऍडव्हर्टाईज देत आहे, शिक्षक भरती त्यांच्या पातळीवरती करून घेत आहे. शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असतील. मग प्रश्न पडतो की बाबा असं का होतंय? तर आपल्याला माहिती आहे, अल्पसंख्याक शाळांना त्यांच्या जे काही भाषेवरचे आधारित, आपण प्रस्तावनेमध्ये सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत की त्यांना ती सवलत दिली गेलेली आहे, त्यांना त्यांच्या पातळीवरती ती भरती प्रक्रिया राबवण्याची. हा तर नियम आहे. आता बऱ्याच अशा काही संस्था चालकांनी काय केलं, या नियमांचा उपयोग त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी केला. आपल्याला माहिती आहे, बाकीच्या काही खाजगी संस्था इतर म्हणजे जे बिगर अल्पसंख्याक आहेत अशा की ज्यांना पूर्णतः शासनातृत भरती प्रक्रिया राबवली जाते, पवित्र पोर्टल प्रणालीद्वारेच त्यांची भरती प्रक्रिया राबवली जाते. मग या नियमांचा त्यांना फायदा व्हावा यासाठी ते काय करतात, मागच्या दाराने किंवा बॅक डोअरने अशा या अल्पसंख्याक शाळांचा दर्जा प्राप्त करतात आणि पुढे जाऊन त्या सवलतही मिळवण्याचा प्रयत्न करतात. असं प्रशासनाच्या निदर्शनास आलं. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या स्तरावरनं आवाज देखील उठवण्यात आला, यावरती विरोध देखील करण्यात आला की जी त्यांच्या पातळीवरती भरती प्रक्रिया राबवली जाते. आता या नियमाचा अशा पद्धतीने दुरुपयोग होऊ नये यासाठी प्रशासनाने हा शासन निर्णय काढलेला आहे की अशा शाळांना की जे बिगर अल्पसंख्याक होते आणि नंतर ते दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात आणि काहींनी मिळवलाय देखील, यांना ती संपूर्ण सवलत मिळणार नाही असं स्पष्ट केलेलं आहे या शासन निर्णयाद्वारे. विद्यार्थी मित्रांनो, हा नक्कीच एक सकारात्मक आपल्यासाठी शासन निर्णय आहे, कारण या संपूर्ण संस्थांच्या जागा सुद्धा आता पोर्टलवरती येतील आणि विद्यार्थी मित्र जे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहतायत त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहे. नक्कीच तुम्हाला याबाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्स थ्रू जरूर कळवा. हा शासन निर्णय आपल्यासाठी फायदेशीर आहे का नाही हे सुद्धा सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, या महत्त्वपूर्ण आणि अत्यंत उपयुक्त अशा अपडेटसह मी सागर जगताप सर इथंच थांबतोय. पुन्हा भेटू पुढच्या अपडेटला. गुड बाय अँड टेक केअर.